प्रश्न असा आहे की जे ॲक्टर्स आहेत ते वर्षानुवर्ष थिएटर्स करत असतात, ऑडिशन्स देत असतात, त्यानंतर त्यांना जाऊन कुठेतरी मोठी संधी मिळते. पण हल्ली असं होतं जे रील स्टार आहे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, त्यांना फॉलोवर्स पाहून किंवा काय म्हणून फेमस ते किती आहे ते पाहून त्यांना संधी मिळते या त्यांची कास्टिंग होते. तर याबाबत तुमचं काय मत आहे? चुकीचं आहे. म्हणजे मला फॉलोअर्स किती आहेत त्याच्यावरनं काम मिळण्याच्या ऐवजी मी खरंच त्या कामासाठी योग्य आहे का नाही, म्हणजे शरीरयष्टीने, आवाजाने, नजरफेकीने मी आहे की नाही हे बघितलं जावं. एक मला ते झेपेल की नाही, माझा अनुभव आहे की नाही हे दुसरं बघितलं जावं. आणि वर्कशॉप घेतली जावीत आणि मग त्या अभिनेत्याकडनं काम करून घेतलं जावं. हे जे 30 सेकंदाचे रील स्टार्स आहेत, 30 सेकंदामध्ये हे करत आहेत, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करत आहेत. त्यांच्या फॉलोअर्सना त्यांचा सिनेमा बघायला तिकीट काढायला सांगा, येतात का? त्याचं कन्व्हर्जन तिकिटात होतं आहे का? नाही. त्याचं तिकीट कोण काढतं आहे? प्रशांत दामलेंचं नाटक बघायला येणारा प्रेक्षक, प्रशांत दामलेचे फॉलोअर्स किती हे बघून त्यांचं नाटक बघत आहेत का? प्रशांत दामलेंसारखा माणूस, ज्याला मी गुरुजी म्हणतो, कारण मराठी नाट्य व्यवसाय इतक्या चांगल्या पद्धतीने जोपासला आहे, वाढवतो आहे. आणि जसं प्रशांत दामलेंच्या नाटकाला गर्दी होते ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा बाकीच्या अनेक नाटकांना होतो आहे. की आज मी नाटक बघितल्यानंतर मला जो आनंद मिळतो आहे, मला हा आनंद परत हवा आहे, मग दुसरं कुठलं तरी नाटक बघायला जावं, म्हणून असा प्रेक्षक विचार करून बाकीची मराठी नाटकं पण बघायला जातो आहे. तो फॉलोअर्स बघून जात नाही आहे. तो काय बघतो आहे, हा मला आनंद देणारा कलाकार आहे की नाही. सो माझ्या मते हे फॉलोअर्स बघून ह्याला किती आहेत, आणि ते आजकाल विकत पण मिळतात. हो, ती विकत मिळतात. माझं सगळं ओरिजिनल आहे, माझं एकदम ऑर्गॅनिक आहे. आपल्याकडे काही विकत घेतलेलं नाही, खोटं काही नाही. तुला काय वाटतं? बरोबर. सहमत आहेस की नाही? हो. म्हणजे मी ऑडिशन्स द्यायला तयार आहे. ऑडिशन्स, लुक टेस्ट हे सगळं व्हायलाच पाहिजेत. कारण दिग्दर्शकाला, तुमच्या DOPला, तुमच्या प्रोडक्शन डिझायनरला, तुमच्या कॉस्ट्यूम डिझायनरला त्यांनी त्यांचा विचार करून एक त्यांनी चित्र तयार केलं, त्याच्यात आपण फिट बसतो आहे की नाही हे ठरवण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे ना. सो ऑडिशन्स द्यायला काय हरकत नाही, ती द्यायलाच पाहिजे. स्क्रीन टेस्ट द्यायलाच पाहिजे. पण ह्याचे फॉलोअर्स एवढे आहेत म्हणून ह्याला काम देऊया हे चुकीचं आहे.